नमस्कार, मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधू भगिनींनो, आज बुधवार दिनांक 25 मार्च 2026 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 529. मित्रांनो, मी दर सोमवारी व्हिडिओ प्रसारित करतो, पण काही कारणामुळे गेल्या सोमवारी म्हणजे 23 तारखेला मला व्हिडिओ प्रसारित करता आला नाही. असो, आज आपण पाहिलं असेल की आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे, एक आवाहन आणि प्रश्नोत्तरे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल, एक आवाहन म्हणजे काय? प्रश्नोत्तर तर मी नेहमी प्रश्नांची उत्तरं देतो, तर मी एक आज आवाहन करणार आहे. काय आहे आवाहन ते? आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 या पुस्तकाची 6वी आवृत्ती यशदाने प्रसारित केली. अनेक कर्मचाऱ्यांनी आणि या चॅनलला सबस्क्राईब केलेल्या सबस्क्रायबर्सनी हे पुस्तक स्वतः खरेदी केलं. पण मी माझ्या असं लक्षात केलं की जे कार्यालयात काम करणारे आस्थापना विषयक बाबी हाताळणारे कर्मचारी असेल, मग तो कारकून असेल, अव्वल कारकून असेल, तहसीलदार असेल किंवा नियुक्ती अधिकारी आहेत, यांनी काही वैयक्तिकरित्या हे पुस्तक खरेदी केलं नाही. माझ्या मनामध्ये कल्पना आली की खरोखर या पुस्तकाची जरूर कोणाला आहे? कर्मचाऱ्याला जरूर आहे, पण त्याची जरूर जे आस्थापनाविषयक बाबी हाताळणारे कर्मचारी आणि अधिकारी आहेत, नियुक्ती अधिकारी आहेत, त्यांना या पुस्तकाची जरुरी आहे. आता त्यांनी जर पुस्तक खरेदी केलं नाही तर माझ्या मनात कल्पना आली की या चॅनलला जे सबस्क्रायबर आहेत, जे 30,000पर्यंत सबस्क्रायबर झालेले आहेत आणि प्रत्येक व्हिडिओला हजारेक लोक पाहतात, त्या कर्मचाऱ्यांनाच आणि अधिकाऱ्यांना मी आज आव्हान या निमित्ताने करतो आहे की आपण एक काम करा. आपण आणखीन एक पुस्तक घेतलं नसेल तर पुस्तक घ्या आणि एक पुस्तक आणखीन विकत घ्या आणि ते पुस्तक आपल्या वतीने आपण ज्या कार्यालयात काम करतात त्या कार्यालय प्रमुखांना किंवा त्या कार्यालयामध्ये जे आस्थापनाविषयक बाबी हाताळणारे कर्मचारी आहेत त्यांना हे भेट द्या. आणि भेट देताना नुसतंच पुस्तक भेट देऊ नका. या पुस्तकामध्ये कशी माहिती आहे, कशी चांगली आणि उपयुक्त माहिती आहे, शासन निर्णय आहेत, न्याय निर्णय आहेत, प्रश्नोत्तरं दिलेली आहेत, विविध विषयाची, प्रलंबित विभागीय चौकशी, पदोन्नती कशी द्यायची आहे, सेवानिवृत्तीला सेवानिवृत्ती, याची माहिती काय पुस्तकात आहे ही त्या संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना समजून सांगा आणि आपल्या वतीने हे पुस्तक त्या कार्यालय प्रमुखांना द्या. आपण जर हे केलं आपले 500 रुपये जातील, पण आपण हे पुस्तक दिलं आणि त्यातली पुस्तकातली माहिती त्या संबंधित अधिकारी या कर्मचाऱ्यांनी दिली तर आपले जे इतर हजारो सहकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्यावर एक प्रकारे न्याय केला असावा. आणि म्हणून मी या निमित्तानं हे आपल्या सर्व वर्गणीदारांना आवाहन करतो की हे जे पुस्तक केलेले 6वी आवृत्ती, या पुस्तकाची एक प्रत आपण अतिरिक्त म्हणजे आपण केली नसेल तर आपल्यासाठी खरेदी करा आणि आपल्या कार्यालयाकरता देखील खरेदी करा. आणि खरेदी केले कार्यालयाकरता पुस्तक त्यांना प्रत्यक्ष भेट द्या. आणि अशा प्रकारे पुस्तक खरेदी करण्याकरता मी आपल्याला सांगितलं आहे की यशदाच्या कुठल्या अकाउंटमध्ये पैसे भरायचे आणि मग तो जो स्क्रीनशॉट असेल तो स्क्रीनशॉट ते व्यंकटेश कल्याणकरांना या पाठवा. तर यशदाचा बँक अकाउंट नंबर, कल्याणकरांचा फोन नंबर वगैरे सर्व जे दिलं आहे त्याची स्लाईड या व्हिडिओच्या शेवटी दिली आहे. ती व्हिडिओ आपण जरूर पहा. आणि एक काम करा, जर असं आपण पुस्तक खरेदी केलं तर ते पुस्तक खरेदी करून ते दिलं असे मला आपले ज्या कॉमेंट्स पाठवतात त्याच्यामध्ये मला कृपया कळवा, म्हणजे मला त्याची नोंद घेता येतील. या चॅनलमधला प्रत्येक व्हिडिओ अत्यंत बारकाईने पाहणारे अनेक सबस्क्रायबर आहेत आणि त्या सबस्क्रायबर्सनी देखील जे इतरांना मदत करणार आहेत, मला कल्पना आहे यामधल्या अनेक ठिकाणी आहेत, तर त्यांनी देखील हे पुस्तक एक घ्यावं आणि आपल्या कार्यालय प्रमुखांना देईल. अनेक निवृत्ती वेतनधारकांनी हे पुस्तक खरेदी केलं आहे, त्यांनी देखील एक पुस्तक खरेदी करावं अतिरिक्त. आणि ते पुस्तक म्हणजे त्यांनी घेतलं नसेल तर खरेदी करा, नाहीतर अतिरिक्त खरेदी करा आणि ज्या कार्यालयातून आपण सेवानिवृत्त झाला त्या कार्यालय प्रमुखांना एक हे पुस्तक भेट द्या. मला निश्चित खात्री आहे या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळेल आणि अशी पुस्तकं खरेदी केली जातील आणि कार्यालय प्रमुखांना दिली जातील आणि त्याची मला माहिती जो चॅनलवर आहे त्या चॅनलमधल्या कॉमेंट्समध्ये दिली जाईल. चला आता प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो. प्रश्नाची उत्तर देण्यास सुरुवात करण्यापूर्वी गेल्या व्हिडिओमध्ये जो मी प्रसारित केला त्या व्हिडिओमध्ये एका प्रश्नाला मी उत्तर देताना सांगितलं की आता विभागीय चौकशीमध्ये ज्या साक्षी घेतल्या जातात त्या
ऑनलाईन म्हणजे डिजिटल पद्धतीने घेता येत नाहीत असं कारण अशी काही परिपत्रक सामान्य प्रशासन विभागानं निर्गमित केले असं मी सांगितलं. पण या चॅनलवर व्हिडिओ प्रसारित केला जातो. प्रत्येक व्हिडिओ अत्यंत बारकाईने प्रसिद्ध पाहणारे श्री वासुदेव नरांजे म्हणून आहेत. प्रत्येक व्हिडिओ पाहिल्यावर ते कॉमेंट देतात. त्यांनी माझ्या लगेच नजरेस आणलं की हे एक म्हणजे अशी जी साक्ष साक्ष नोंदवायची असते नागपूरला त्या आणि मनुष्याला जर मुंबईहून बोलण्याच्या ऐवजी नागपूरलाच ऑनलाईन म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अशी साक्ष नोंदवता येईल. आणि अशा साक्ष नोंदवण्याकरता योग्य ती व्यवस्था संबंधित जे रिजनल इन्क्वायरी म्हणजे प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी आहेत प्रत्येक डिव्हिजन लेवलवर त्यांच्या कार्यालयाने ही व्यवस्था करावी अशा सूचना शासनाने 26 ऑगस्ट 2025च्या शासन निर्णयामध्ये दिलेल्या आहेत. पण अनवधानाने मी अशा काही सूचना दिल्या नाहीत असं मी सांगितलं. पण किंबहुना मी हेच परिपत्रक जे आहे 26 ऑगस्ट 2025चं ते व्हिडिओ क्रमांक 491 सोबत दिलेलं आहे. आणि पण अनवधानाने मी सांगायचं राहिलं. पण माझ्याकडून अनवधानाने झालेली चूक श्री वासुदेव नरांजे जे अत्यंत अभ्यासू आहेत त्या प्रत्येक व्हिडिओपर्यंत त्यांनी माझ्या नजरेस आणून दिली. त्याबद्दल मी श्री नरांजे यांचे मनपूर्वक आभार मानतो. एखाद्या अनवधानाने चूक झाली तर आपण जरूर ती माझ्या नजरेस आणा. चला आता प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो. पहिला प्रश्न आहे यांचं म्हणणं आहे की एखाद्या कार्यालय प्रमुखांच्या विरुद्ध तक्रार करायची ती कार्यालय प्रमुखामार्फतच करायची का? अर्थात कुठलाही वरच्या कार्यालयाला जो पत्रव्यवहार करायचा असतं तर त्याच्यावर आपल्याला जबाबदारी असते की आपण आपल्या कार्यालय प्रमुखातून द्यायला. आता सेवाविषयक बाबी जरी असल्या त्या सेवाविषयक बाबीबाबत असेल जरी तक्रार आपली असेल म्हणजे आपल्याला किरकोळ रजेसाठी ते मेडिकल सर्टिफिकेट मागतात. आता ही एक प्रकारची तक्रार आहे. पण ती तक्रार देखील आपल्याला डायरेक्टली परस्पर शासनाकडे करता येत नाही. त्याला आपल्याला कार्यालय प्रमुखांकडूनच करायला पाहिजे. आता आपला प्रश्न दिसतोय किरकोळ रजेसाठी. आपले कार्यालय प्रमुख किरकोळ रजेसाठी मेडिकल सर्टिफिकेट मागतात अशी आपली तक्रार दिसते. पण आपण एक कृपया लक्षात घ्या की रजा हा काही कर्मचाऱ्याचा हक्क नाही. रजा देणं हे जे डिस्क्रिशन आहे कार्यालय प्रमुखाचं. आता एखादा कर्मचारी नुसतंच केव्हाही काही अर्ज टाकून किरकोळ रजा घेत असेल तर सर्वसाधारणपणे किरकोळ रजेसाठी कोणी मेडिकल सर्टिफिकेट मागत नाही. पण एखाद्याच्या कर्मचाऱ्याची अशी सवय असेल की मुद्दाम काहीतरी कामाचं प्रेशर जे असेल काम असेल त्यावेळी मुद्दामून किरकोळ रजा टाकायची आणि दाखवायचं मेडिकल कारण. मग अशा बाबतीमध्ये जर मेडिकल कारण दाखवलं असेल तर त्याच्यासाठी जर मेडिकल सर्टिफिकेट मागितलं तर त्याच्यात काही वावगं नाही. त्याला प्रश्न क्रमांक 2 या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे यांची मूळ नियुक्ती होती हे इंगळे म्हणून आहे ड्रायव्हर होती. आता मग त्यांची ड्रायव्हर म्हणून समायोजनांनी झाली कनिष्ठ लिपिक 10/3/2019ला झाली. लागले 2012ला. आता विभागीय परीक्षा ते पास झाले 2025मध्ये. आता त्यांचं म्हणणं आहे 10 वर्षाचा लाभ केव्हापासून मिळेल तर 2022पासून का 2025पासून. आता हे तर निश्चित आहे. आश्वासित प्रगती योजनेचा लाभ जरी 10 वर्षांनी देय असला तरी तो 10 वर्षांनी देय असताना आपल्याला त्याच्यासाठी ज्या पदोन्नतीच्या अटी शर्ती असतात. आता आपल्याला जर क्लार्कच्या पदोन्नतीच्या अटीसाठी जर असेल की ती विभागीय परीक्षा पास होऊन झाल्यावरच पदोन्नती मिळत असेल तर आपल्याला देखील आपण पदोन्नती 2025मध्ये पास झालेला आहात आणि म्हणून आपल्याला त्यानंतरच आपल्याला पदोन्नती मिळेल त्याच्या आधी मिळणार नाही. चला प्रश्न क्रमांक 3 एखाद्या कर्मचाऱ्याला सक्तीने सेवानिवृत्त केलं तर त्याला निवृत्ती वेतन किती मिळतं तर इक्वल टू ऑर लेस दॅन 2/3. तर एखाद्या कर्मचाऱ्याला सक्तीने सेवानिवृत्ती ही शिक्षा करून त्याला जर सेवानिवृत्त केलं तर त्याला निवृत्ती वेतन ज्याला महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 आहेत त्यांना नॉट लेस दॅन 2/3 म्हणजे त्यांची झालेली सेवा लक्षात घेऊन काय जे असेल तर त्या ठिकाणी जे मिळणारं पेन्शन आहे ते असेल त्याच्यापेक्षा 2/3पेक्षा कमी नाही. मग ते जास्ती 99% पण देण्याचा अधिकार असतो पण नॉट लेस दॅन 2/3 कमीत कमी 2/3 हे दिलंच पाहिजे. आता हे निवृत्ती वेतन देण्याची प्रोसेस काय आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियमामध्ये नियम 118 आणि ते 135 यामध्ये निवृत्ती वेतन देण्याच्या संबंधाची कार्यपद्धती नमूद केली आहे.
तर आपण त्या नियमाप्रमाणे त्या कार्यपद्धतीप्रमाणे करून त्या माणसाला कर्मशक्तीने सेवानिवृत्त केलं असेल त्याला नियमाप्रमाणे निवृत्तीवेतन दिलं गेलं पाहिजे. आता पुढचा प्रश्न करूया. प्रश्न क्रमांक 4. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे, वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदावर 8 जुलै 2024 कार्यरत आहेत. आता मात्र याच्यावरचं जे पद आहे ते कनिष्ठ लेखा अधिकारी. आता हे कनिष्ठ लेखा अधिकारी पद जे आहे ते पदासाठी पदोन्नती होण्याकरता त्या कर्मचाऱ्याला जी परीक्षा असते ती पास होणं जरूर आहे. आता ह्या कर्मचाऱ्यांना मात्र काय झालं आहे, परीक्षा त्यांना पास होण्याकरता झालेले नाहीत, पण त्यांना तात्पुरती पदोन्नती दिलेली आहे आणि तात्पुरत्या पदोन्नतीमध्ये अट अशी घातली आहे की 2 वर्षामध्ये त्यांनी पदोन्नती परीक्षा पास व्हायला पाहिजे. हे त्याने 5/5/2025 त्यांना पदोन्नती तात्पुरती दिलेली आहे. आता 2 वर्ष 6/6/25 एक परीक्षा झाली, परंतु त्याच्यात काही झालं नाही, पास झाले नाही म्हणा किंवा त्यांनी फॉर्म जानेवारी 25 भरला. आता पुढच्या परीक्षेमध्ये जे होणार आहे त्या परीक्षेला पास होण्याकरता त्यांना जानेवारी 25 फॉर्म दिलेले आहेत आता पहिल्यांदा. आता त्यांचं म्हणणं आहे की परीक्षा जर मे 2026 आहे तर मग नापास झाले तर काय होईल. आता आपल्याला काय झालं आहे, 5/5/25 पदोन्नती दिली आणि 2 वर्षात 5 व्हायचं आहे, म्हणजे 5/5/2027 आपण परीक्षा पास होणं जरूर आहे. आता 5/5/2027 म्हणजे 2 वर्षात जर पास झाला नाहीत तर साहजिकच आपलं पुन्हा रिव्हर्शन कनिष्ठ सेवा जे आपण जे म्हणाला ज्या पदावर आपण काम करत होता ते वरिष्ठ सहाय्यक या पदावर आपली पदोन्नती होईल. आपल्याला काही डिसमिस केलं जाणार नाही, पण तरी देखील आपण जे म्हणाला त्याप्रमाणे हे जे अट घालून जे आपल्याला आदेश करून तात्पुरती पदोन्नती दिले त्याचा आदेश माझ्याकडे तुम्ही पाठवला आहे, तो पण मी पाहिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की 2 वर्षाच्या आत परीक्षा पास होणं आवश्यक आहे आणि त्यामुळे आपली पदोन्नती 5/25 झालेली आहे आणि 2 वर्ष म्हणजे 5/5/27 परीक्षा पास होणं जरूर आहे. पुढचा प्रश्न करूया. प्रश्न 5. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की निम्न सेवा पदावरील किमान सेवा. आपल्याला माहिती आहे की एका पदोन्नतीकरता जे नियम केलेले असतात त्याच्यामध्ये 3 वर्ष सेवा झाली पाहिजे खालच्या पदावरची वगैरे. तर याच्यासाठी काही नवीन वगैरे जे GR वगैरे इश्यू केलेले आहेत तर त्यांचं म्हणणं की या डेट 13/4/2018 पदोन्नतीच्या संबंधीचा GR वगैरे आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की कुठली डेट धरायची असेल तर याच्या संबंधी यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. काय म्हटलं आहे की आता नवीन नियमाप्रमाणे विभागीय पदोन्नतीचे जे नियम त्यांनी केलेले आहे 2019 तर त्याच्यामधलं सांगितलेलं आहे की जी सिलेक्ट लिस्ट करायची असते ती 1 सप्टेंबर ते 31 ऑगस्टपर्यंतची करायची असते आणि या ठिकाणी किमान किती सेवा झाली याच्यासाठी जी तारीख आहे ती 1 सप्टेंबरची तारीख आहे त्या तारखेची, किंवा त्यानंतर 1 सप्टेंबर नंतर मीटिंग होणार असेल तर त्या मीटिंगच्या तारखेपर्यंत त्या किती सेवा झाली हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे तोपर्यंत त्याची जर 3 वर्ष सेवा किंवा जर 3 वर्ष सेवाची असेल तर ती पूर्ण होणं आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात प्रश्नकर्त्यांचा प्रश्न आहे की 1 सप्टेंबरची तारीख धरायची आहे का, तर ही 1 सप्टेंबरच आहे. फक्त पदोन्नती सिलेक्ट लिस्ट ज्या वर्षाकरता करायची त्याची बैठक 1 सप्टेंबर नंतर झाली तर त्या तारखेपर्यंत त्या कर्मचाऱ्याची किमान सेवा पूर्ण झाली असली पाहिजे. चला प्रश्न करूया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की विभागीय परीक्षा धोरणाचा एक GR झाला. तो GR आहे 22 जानेवारी 2021 आहे आणि हा जो GR आहे तो व्हिडिओ क्रमांक 485 बरोबर दिलेला आहे. ह्या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं हे बहुतेक महसूल खात्यामध्ये आहेत. यांचं म्हणणं आहे की तिथले जे RDC म्हणजे निवासी उपजिल्हाधिकारी आहेत ते असं म्हणतात की हा GR काही राजपत्रात प्रसिद्ध झाला नाही म्हणजे तो लागू नाही. तर मी आपल्याला सर्वांच्या क्लॅरिफिकेशन सांगतो, हा GR काही राज्यपत्रात प्रसिद्ध होत नाही. जे नियम प्रसिद्ध केले जातात, कायदा प्रसिद्ध केला जातो तो गॅझेटमध्ये केला जातो. त्यामुळे शासन निर्णय विभागीय परीक्षा धोरणाचा 22 जानेवारी 2021 आहे. तो शासन निर्णय GR आहे, त्यामुळे तो शासनाचा निर्णय तो सर्वांवर बंधनकारकच आहे. या प्रश्नकर्त्यांनी व्हिडिओ क्रमांक 485 बरोबर जो व्हिडिओ हा GR आहे तो डाउनलोड करून घ्या आणि तो GR कृपया पाहावा. आता त्या GRमध्ये मात्र काय म्हटलं आहे की या विवेक्षित धोरण हे जे धोरण ठरलं आहे त्याच्याप्रमाणे जर ऑलरेडी त्या नियमामध्ये जर तरतूद असेल केलेली तर काही प्रश्न येत नाही, पण नियमामध्ये तरतूद दिली नसेल तर मात्र हे जे धोरण ठरलं आहे त्याप्रमाणेच
केलं पाहिजे. तर याच्यामध्ये आपण जर ते पाहिलं ते परिपत्रक 22 तर त्यातला परिच्छेद 2 पहा, ज्याच्यामध्ये परिपत्रकाची व्याप्ती दिली आहे, म्हणजे मग ते आपल्या लक्षात येईल. चला, प्रश्न क्रमांक 7, विभागीय चौकशी पूर्ण करण्यासाठी किती मॅक्झिमम वेळ दिला जातो? मित्रांनो, या प्रश्नकर्त्यांच्या प्रश्नाला तर मी उत्तर देतो की काय, पण मी या निमित्ताने हे आपल्याला सांगतो की विभागीय चौकशीच्या संदर्भात आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची सर्व उत्तरं महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम 1979 हे जे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, याची 6वी आवृत्ती आहे, त्या पुस्तकामध्ये याची सर्व उत्तरं आहेत. आणि म्हणून या प्रश्नकर्त्यांना मी एवढंच सांगेन, आता या पुस्तकामध्ये आपण पाहिलं की यामध्ये किती, यांचं म्हणणं विभागीय चौकशी करण्यासाठी किती वेळ दिला जातो, तर याचं जे परिपत्रक शासनाने गेल्या वर्षी म्हणजे 10 जून 2025ला काढलेलं आहे, त्याच्यात टप्पेनिहाय कालावधी ठरवून दिलेला आहे. आता हे परिपत्रक मी व्हिडिओ क्रमांक 477 बरोबर दिलेलं आहे. त्याचबरोबर हे परिपत्रक पुस्तकात देखील उपलब्ध आहे. आणि या पुस्तकाप्रमाणे गट अ आणि बटचे जे कर्मचारी त्या 18 महिन्यामध्ये मॅक्झिमम पूर्ण विभागीय चौकशी पूर्ण झाली पाहिजे असा कालावधी ठरवून देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 8, या प्रश्नकर्त्यांजवळ एखादा कर्मचारी सेवानिवृत्त झाला आणि त्यांना पुनश्च कामावर घेतलं आणि नंतर मग त्याला लाचलुचपत खात्याने पकडलं तर काय कार्यवाही केली जाईल? तर एक तर कार्यवाही जेव्हा परत कामावर घेतलं त्या परत कामावर घेण्यासाठी अटी काय दिलेल्या आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्या अटीमध्ये जर कुठलंही कारण न देताना काढून टाकता येईल असं जर लिहिलं असेल तर त्या कर्मचाऱ्याला एकदा नोटीस देऊन त्याचा जो पुढचं कंत्राटावर जे घेतलं असेल तर त्याच्यावरून त्यांना काढता येईल. किंवा आणि त्यांनी हेही लक्षात ठेवलं की जो फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्याबद्दल त्या कोर्टामध्ये चौकशी होऊन त्या जो गुन्हा साबित झाला तर त्यालाच ती सक्तमजुरी, दंड वगैरे काय ती शिक्षा होईलच. आणि म्हणून दोन्हीकडे शिक्षा होईल. त्याचं जे सध्या कॉन्ट्रॅक्ट असेल तेही ते रद्द करता येऊ शकेल. पण त्याची काय कुठल्या अटी व शर्तीवर नेमणूक झाले हे मला कळवलं तर मी अधिक खुलासादार उत्तर देईन. चला, प्रश्न क्रमांक 9, पुन्हा यांचं म्हणणं आहे की विभागीय चौकशी पूर्ण झाली पण नियुक्ती चौकशी अधिकाऱ्यांनी बंद केला नाही किंवा निर्णय घेतला नाही, काय करावं? तर मी आपल्याला सांगेन की मगाशी जे टप्पेनिहाय कालावधी शासनाने ठरवून दिलेला आहे, जे परिपत्रक 10 जून 2025चं आहे, ते व्हिडिओ 477 आहे, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे गट क व डच्या विरुद्ध एखादी जबर शिक्षेची कार्यपद्धती असेल आणि त्याचा अहवाल आल्यानंतर 2.5 महिन्यामध्ये म्हणजे त्या कर्मचाऱ्याला अभिवादन द्यायचं, मग अभिवादन आलं नाही तरी किंवा अभिवादन आलं तरी त्याचा विचार करून 2.5 महिन्यामध्ये पूर्ण निर्णय घेणं आवश्यक आहे. आणि गट अ आणि बच्या बाबतीमध्ये 4.5 महिन्यामध्ये पूर्ण करणं आवश्यक. आता या बाबतीमध्ये आपण जर आपल्या नियुक्ती अधिकाऱ्यांनी याच्यावर काही निर्णय घेतला नसेल तर या परिपत्रकाचा संदर्भ देऊन ताबडतोब विभाग किंवा त्याच्यामध्ये आपण असंही म्हणू शकता याच्यावर काही अजून निर्णय झाला नाही म्हणजे मग माझ्याबरोबर विभागीय चौकशी संपुष्टात आली असं समजायचं का? पण तसं असेल तर विभागीय चौकशी संपुष्टात आली अशा पद्धतीचा आदेश पारित करणं आवश्यक आहे आणि म्हणून तो तसा करावा असं विनंती करणारं अभिवादन नियुक्ती अधिकाऱ्यांना द्या. प्रश्न क्रमांक 10 आणि शेवटचा, यांचं म्हणणं गट बचं पद रिकामं आहे पण गट गट कचे जे कर्मचारी आहेत त्यांचा ग्रेड पे आणि गट बच्या पदाच्या वेतन श्रेणीचं जे मिनिमम आहे त्याचा ग्रेड पे सारखा आहे म्हणून ॲटोमॅटिक समायोजन करता येईल का? ॲटोमॅटिक समायोजन केलं जाणार नाही. समायोजन करण्याचे अधिकार हे शासनाकडे किंवा संबंधित विभाग, त्यामुळे ॲटोमॅटिक हे केलं जात नाही. वैयक्तिक माणसाला त्यांनी करण्याची जरूरता वाटत पण या आपण जे प्रकरणात त्या सांगतात त्याचे समायोजन होणार नाही. मित्रांनो, खूप वेळ झाला, आता मी थांबतो. पण तो पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो, मी व्हिडिओच्या सुरुवातीला जे आवाहन केलं त्या आव्हानाला आपल्याकडून योग्य आणि काय आव्हान मी केलं की आपण जे कर्मचारी म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 याची जी 6वी आवृत्ती पुस्तक यशदाने प्रसारित केलेलं आहे ते पुस्तकाची अतिरिक्त आपण केलं नसेल तर खरेदी करा, पण एक अतिरिक्त प्रत खरेदी करा आणि आपल्या कार्यालय प्रमुखांना द्या किंवा आपण ज्या कार्यालयात काम करतात त्या कार्यालय प्रमुखांना किंवा तिथे जो आस्थापना विभाग काम करणारा विभागीय चौकशीच्या संदर्भात प्रकरणं हाताळ करणारा जो कर्मचारी असेल त्याला हे पुस्तक भेट द्या. नुसतीच भेट देऊ नका, पुस्तकामध्ये काय माहिती आहे हे कृपया त्यांना समजून सांगा. मला मित्रांनो खात्री आहे की या आव्हानाला आपल्याकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. अर्थात
पुस्तक खरेदी करण्याकरता यशदाचा बँक अकाउंट नंबर वगैरे या व्हिडिओच्या शेवटी मी त्या स्लाईडवर दिला आहे, त्याप्रमाणे पैसे भरून पुस्तक खरेदी करा. मित्रांनो, येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत. नमस्कार.